राज्यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात नोव्हेंबर महिन्यात दोन महत्त्वाची पत्र निघाली होती. पहिलं जे पत्र होतं ते 20 नोव्हेंबर 2025 होतं. या पत्राचा थोडक्यात सारांश असा होता की 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करावं. अर्थात यासाठी आधार होता तो संच मान्यता 2024-2025चा. त्यानंतरचं दुसरं पत्र आलं ते 29 नोव्हेंबर 2025चं आणि या पत्रामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन जे करावयाचं होतं त्याला स्थगिती देण्यात आली होती आणि 2025-2026ची संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करावं असं त्यात सांगितलेलं होतं. या दोन्ही पत्रांचा जो आधार आहे तो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये समायोजनाची सुधारित कार्यपद्धती ही निश्चित केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये ही समायोजनाची कार्यपद्धती नेमकी कशी आहे ते जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करताना नेमकी कोणती कार्यपद्धती ही वापरात आणावयाची आहे ते आज एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत शासन निर्णयातली थोडक्यातली समायोजनाची कार्यपद्धती आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर 30 अखेरचा पट आधार वैधता विचारात घेऊन संच मान्यता 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. दरवर्षी 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान नियुक्ती प्राधिकारी यांनी आपल्या सर्व शाळांमधील रिक्त पदांची यादी व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित करावी. नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत रिक्त पदांवर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे. तदनंतर रिक्त पदांची अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास यांची यादी विहित नमुन्यात शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपसंचालक यांच्याकडे 31 ऑक्टोबर पूर्वी सादर करावी. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक यांनी जिल्हा स्तरावर अनुदान प्रकार अर्थात अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन 15 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करावे. वरील 3 नुसार समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा, अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यांची यादी संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे 1 डिसेंबर पूर्वी सादर करावी. संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी संपूर्ण राज्यातील रिक्त पदांचा तपशील जिल्हानिहाय, व्यवस्थापन शाळानिहाय संकेतस्थळावर प्रकाशित करून तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती विहित नमुन्यात संकेतस्थळावर दिनांक 15 डिसेंबर पूर्वी प्रकाशित करावी व अतिरिक्त ठरलेल्या कर्मचारी यांना रिक्त पदांचा तपशील अर्थात रिक्त पदांचा प्रवर्ग, विषय, अनुदानाचा, व्यवस्थापनाचा प्रकार इत्यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा व त्यानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्याचा विकल्प मागवावा.
20 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कर्मचारी स्वतः कोणत्या जिल्ह्यात समायोजन करण्यात यावे याबाबतचा विकल्प संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर करतील। यानुसार संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे संबंधितांना व संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना व उपसंचालक संबंधित विभाग यांना तसे कळवतील। ही कार्यवाही संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी 30 डिसेंबर पूर्वी पूर्ण करावी। अनुदानित खाजगी शाळा, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय, तंत्रशाळा यामधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची समायोजन समान दर्जाच्या शाळेत पद रिक्त नसल्यास अंतर्गत समायोजन व्यवस्थापनाअंतर्गत शैक्षणिक अर्हता व मूळ वेतनात फरक न करता करण्यात यावे। प्राथमिक शाळेत पद रिक्त नसल्यास माध्यमिक शाळेत समान वेतन श्रेणीचे पद रिक्त असल्यास त्यावर समायोजन प्राधान्याने करावे। समान वेतन श्रेणीचे पद नसल्यास अन्य पदावर तात्पुरते समायोजन करण्यात यावे, परंतु अशा समायोजित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतन श्रेणीत बदल करण्यात येऊ नये। आरक्षण प्रवर्गानुसार जागा रिक्त असल्यास या पदावर समायोजनाने समान प्रवर्गाचा अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी देण्यात यावा। समान आरक्षण प्रवर्ग नसल्यास विषयानुसार प्रथम खुल्या प्रवर्गाच्या, तेही नसल्यास इतर बिंदूवर तात्पुरते समायोजन करण्यात यावे। तदनंतर 3 वर्षांनी पुनश्च आढावा घेऊन वरील प्रमाणे कार्यवाही करावी। पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन अधिक पटसंख्या असणाऱ्या वाढीव पद मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये पदासह शासनाच्या पूर्वसंमतीने समायोजन करण्यात यावे। समायोजित संस्थेत भविष्यात अन्य रिक्त होणाऱ्या पदामुळे तात्पुरते समायोजन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनामुळे आरक्षणास बाधा येत नसल्यास समायोजित कर्मचाऱ्यास सदर संस्थेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे। आरक्षणास बाधा येत असेल तर कायमस्वरूपी समायोजन करू नये। अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या मूळ संस्थेत नवीन पद निर्माण झाल्यास अथवा पद रिक्त झाल्यास सदर कर्मचाऱ्यास आरक्षण व विषयानुसार मूळ संस्थेत परत पाठविण्यात यावे। मूळ संस्थेत पद उपलब्ध नसल्यास अन्य संस्थांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या प्रवर्गाचे व विषयाचे पद रिक्त झाल्यानंतर त्यांना नियमित समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी। तथापि समायोजन झाल्याच्या दिनांकापासून 3 वर्षापर्यंत असे पद निर्माण न झाल्यास अशा कर्मचाऱ्यास ज्या आस्थापनेवर समायोजन झाले आहे त्या आस्थापनेच्या सेवा शर्ती लागू राहतील। उदाहरणार्थ, खाजगी शाळेमधून जिल्हा परिषदेमध्ये समायोजन झाले असल्यास 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवा शर्ती लागू राहतील। तसेच जिल्हा परिषदेमधून खाजगी शाळांमध्ये समायोजन झाले असल्यास 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदी लागू राहतील। अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांच्या मूळ वेतनास संरक्षण राहील, मात्र अन्य भत्त्यांच्या बाबतीत त्या क्षेत्राकरिता राज्य शासनाने लागू केलेले भत्ते त्यांना विहित अनुज्ञेय राहतील। सर्वप्रथम समान अध्यापनाचे माध्यम व समान अनुदान प्रकार अर्थात अनुदानित, अंशतः अनुदानित प्रकारानुसार आरक्षणाचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय यानुसार समायोजन करण्यात यावे। तदनंतर अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांच्या विकल्पानुसार समान अनुदान प्रकार परंतु त्यांच्या अध्यापनाच्या माध्यमात त्यांच्या विनंतीप्रमाणे समायोजन करण्यात यावे। अध्यापक विद्यालय, उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक या सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन सर्वप्रथम वेतन श्रेणी व शैक्षणिक अर्हता यानुसार करण्यात यावे। तदनंतर अतिरिक्त असल्यास अंतर्गत या 4 प्रकारात रिक्त पदे विचारात घेता सरळ व उलट्या क्रमाने प्राथमिक विद्यालयामधून माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय या क्रमाने आणि अध्यापक विद्यालयामधून उच्च माध्यमिक, माध्यमिक, प्राथमिक या क्रमाने शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता यानुसार समायोजन करता येईल। अशा समायोजनानंतर त्यांच्या मूळ वेतन श्रेणी
व भत्ते यावर कोणताही सकारात्मक नकारात्मक परिणाम होणार नाही. टप्पा अनुदानावरील समान टप्प्यावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त असल्यास 20%चे प्रथम 40%वर, 40%चे 60%वर, 60%चे 80%वर व 80%चे 100%वर या क्रमाने समायोजन करता येईल. तथापि या समायोजित कर्मचाऱ्यांच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञेय होणारे अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी देय राहील. मात्र ज्यावेळी मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देय होईल. अनुक्रमांक 16 प्रमाणे समायोजन शक्य नसल्यास 20% अतिरिक्त टप्प्यावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन 60% किंवा त्यापुढील टप्पा याप्रमाणे करता येईल. तथापि या समायोजित कर्मचाऱ्यांच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञेय होणारे अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी देय राहील. मात्र ज्यावेळी मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी देय होईल. अनुक्रमांक 16 व अनुक्रमांक 17 प्रमाणे उलट क्रमाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करता येईल. सदर समायोजित कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मूळ शाळेचा देय टप्पा अनुदानास संरक्षण राहील. अशा प्रकारे ही एक सुधारित अशी कार्यपद्धती आहे. प्रस्तुत शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्याला जो या स्क्रीनवर संकेतांक दिसतो आहे त्या संकेतांकाच्या सहाय्यानं आपण हा संपूर्ण शासन निर्णय यथावकाश डाउनलोड करून वाचू शकता. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा 15 मार्च 2024चा समायोजनाच्या बाबत अनुसरावयाच्या सुधारित कार्यपद्धतीचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.